सर्वांना नमो बुद्धाय. मोठ्याने नमो बुद्धाय म्हणायचं आहे. सर्वांना जय भीम. वेळ खूपच झालेला आहे असं इतरांच्या प्रमाणे मी पण म्हणतो, पण मी काय तुमची काळजी करण्यासाठी इथे आलेलो नाही. कितीही वाजले तरी तुम्ही इथे माझ्या बरोबर थांबायचं आहे, कारण मी 250 किलोमीटर वरून आलेलो आहे आणि तुम्ही 2.5 मैलावरून आलेला आणि माझ्यापेक्षाही दुरून काही मंडळी इथे आलेली आहेत. ह्या ज्या धम्म परिषदा असतात ह्या खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये घडत असतात. हा काही कला पथकाचा कार्यक्रम नाही, जयंती पुण्यतिथीला घेण्यासारखा. अतिशय गांभीर्याने होणारी ही एक ऍक्टिव्हिटी असते. आणि माझं भाषण झाल्यानंतर तुमच्यापैकी कुणी म्हणू नये की याला कुणी बोलवलं होतं इथे. तर कुणी बोलवलं होतं हे नाव पण मी आत्ता सांगून ठेवतो. भंते राहुलजींनी मला बोलवलं आणि त्यांचा शब्द मी आतापर्यंत कधी मोडलेला आहे असं मला वाटत नाही. ते अधिकारवाणीने सांगतात ये, मी येतो. ते म्हणतात बोल, मी बोलतो, तुम्ही ऐकता. सगळ्यांची नावं घेत नाही कारण खरोखरच वेळ झालेला आहे. पण आपल्या आयुष्यातला एखादा दिवस अशा सुंदर करण्यासाठी उधळून देण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे. त्यामुळे जायचं नाही कुणी. गेला तरी घरात येऊन उरलेलं भाषण ऐकूया, जेवण मागेन त्याच्या बदल्यात. तर मी असं म्हणत होतो, ह्या धम्म परिषदा आणि अन्य धर्मातल्या लोकांच्या परिषदा याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. दादा खाली बैस, हे दादा खाली बैस. मी काय भंतेंच्या इतका दयाळू कनवाळू वगैरे नाहीये. ते दयेचं काम त्यांचं आहे, त्यांनी केलं. ह्या ज्या धम्म परिषदा ह्यांना एक खूप दीर्घ परंपरा आहे. वेगळ्या वेगळ्या नावाने गेल्या 2500 वर्षामध्ये त्या भरतायत. त्या भरल्याशिवाय आपला धम्म नेमका आज कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही. धम्मातला माणूस कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही. तो कोणत्या अवस्थेतला आहे हे पण आपल्याला कळत नाही. आपण ज्या रस्त्यावरून चाललेलो आहोत तो रस्ता करेक्ट आहे का हे परिषदेशिवाय कळत नाही. कोणी एका काळी या रस्त्याच्या दुतर्फा असंख्य बोधी वृक्ष होते, आता ते गळून का पडतायत, ते नामशेष का होत आहेत, त्यांच्या सावल्या कमी कमी का होत आहेत हे सुद्धा कळत नाही. म्हणून बुद्धिस्टांच्या जीवनामध्ये धम्म परिषदांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. मी विनंती करेन सगळ्या भंतेना की या परिषदा महाराष्ट्रात जर 35 जिल्हे असतील तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी महत्वाची परिषद घडवण्याचं काम आपल्या हातून घडावं. त्यासाठी जी काही मदत लागेल, सहकार्य लागेल ते सगळे आपण करू. कारण धम्म परिषद म्हणजे आरशात जसा आपण चेहरा बघतो तसा या परिषदांमध्ये बुद्धिस्ट माणसाने स्वतःचा चेहरा पाहणं आहे. आणि ज्याला स्वतःचा चेहराच पाहता येत नसेल, ज्याला स्वतःचा चेहराच निर्माण करता आला नसेल तर त्याच्या जगण्याला अर्थ काही नसतो. आपण जे इथे बुद्धिस्ट म्हणून बसलेलो आहोत, इथे बुद्धाचा जरी 2500 वर्षाचा असला इतिहास तरी आपण धम्मात गेल्याचा इतिहास एकदम छोटा आहे, एका बिंदूसारखा आहे. 56 ला आपण बुद्धिस्ट झालो, 60-70 वर्षे झालेली असतील. दादा नंतर चहा दे ना, हे बाळा नंतर चहा दे, काळजी करू नकोस, मीच 3 कप पिऊन जाईल, ठेव बाहेर सगळं. नाही, मला अगदी मनापासून वाटतं की आपल्या भवितव्याविषयी तरी आपण गांभीर्याने चर्चा करायला पाहिजे.
म्हणून मी म्हणालो हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. 56ला आपण दीक्षा घेतली. आपण आपल्या धम्माचं वय 70 वर्षाचं सांगतो. खरं म्हणजे आपण आर्भक अवस्थेमध्ये सुद्धा नाही होत. खूप छोटं वय आहे. 70 वर्षे म्हणजे फार काही वय मोठं नाहीये. पण आपल्याला हे वय वाढवत 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 न्यायचं आहे. की तुम्ही जी 3-4 हजार वर्षांची गुलामी केली, त्या गुलामीतून मुक्त होण्याचे मार्ग सुद्धा अनेक जण अनेक वेळा शोधत होते. ह्या गुलामीतून मुक्त कसं व्हायचं? अनेक प्रकारची गुलामगिरी आपण 3-4 हजार वर्षे भोगलेली आहे. आज तुम्ही कागदाच्या कपातून मोठ्या शायनिंग मध्ये चहा पिता, पण एक काळ असा होता की तुम्हाला चहालाच बंदी होती. तुम्हाला ताजा अन्न खायला बंदी होती. तुम्हाला नवीन कपडे घालायला बंदी होती. तुम्हाला गावात जायला बंदी होती. तुम्हाला संपत्ती बाळगायला बंदी होती. तुम्हाला ज्ञान बंदी होती. तुम्हाला धर्म बंदी होती. ह्या सगळ्या बंदीने तुमचं आयुष्य करकचून बांधलेलं होतं आणि माणूस असलेली मान्यता हिसकावून घेतली होती. तुमचा चेहरा ओरबडून घेतला होता. आम्हालाही चेहरा असतो, तुम्हालाही चेहरा असतो, हे सांगण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणारे भगवान गौतम बुद्ध, त्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. आम्ही हरवलेला चेहरा त्यांच्यापासून शोधलेला आहे. आम्ही हरवलेली प्रतिष्ठा त्यांच्यापासून घेतलेली आहे. आणि आपल्याला आठवत असेल की आपण 56ला जरी धम्म स्वीकारला असला तरी 1927 पासून महाडच्या सत्याग्रहापासून हिंदू धर्माविषयी इथल्या अस्पृश्यांच्या मनामध्ये प्रचंड द्वेष तयार होत होता. पाण्यालाच हात लावू देत नव्हते. हात लावणाऱ्याची डोकी फोडत होते. ज्या पाण्यामध्ये कुत्रे लघवी करतात, कावळा विष्ठा टाकतो, गुरंढोरं जातात, ते पाणी अस्पृश्यांच्या स्पर्शाने बाटत होतं. पहिला प्रश्न तिथे महाडच्या काठावर तयार झाला. आणि हे सगळे लढणारे सांगत होते आम्ही पण हिंदू आहोत आणि बाकी हिंदूंना मिळणारे सगळे आम्हाला हक्क पाहिजे. प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सांगितलेलं आहे आम्ही हिंदू आहोत, सगळ्या हिंदूंना मिळणारे हक्क आम्हाला द्या. तळ्याचं पाणी पेटलं पण आपल्याला हक्क नाही मिळाला. तेच नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात झालं. इथल्या तरुणाने या परिषदांच्यावर तरुण का बहिष्कार टाकतात कळत नाही. रोज विहारात जाणाऱ्या कुटुंबाने आपला पोरगा कुठे भटकतोय याचा जरा नीट विचार करावा. म्हणजे धम्म म्हणजे काय रिटायर झालेल्या माणसांचं काम आहे का? ज्येष्ठांचं काम आहे? ते तर सगळ्या समूहाचं काम आहे. बुद्धिस्ट म्हणून मिरवता, पण बुद्ध धम्म विकसित करण्याच्या कार्यामध्ये आपली भूमिका का नसते? तरुणाने लक्ष ठेवावं. जगाच्या पाठीवर देवाचं थोबडं पाहता यावं म्हणून 5 वर्षे इतकं दीर्घ आंदोलन कुठेच झालेलं नव्हतं. ते नाशिकमध्ये झालं, बाबासाहेबांनी घडवलं. ह्या सगळ्या टेस्ट होत्या. आम्ही पाण्याला हात लावतो, तुम्ही आम्हाला हिंदू समजतच नाही. आम्ही 5 वर्षे मंदिराच्या दारात बसतो, तुम्ही आम्हाला हिंदू समजून हक्क देतच नाही. आम्हाला विहिरी शिवू देत नाही, आम्हाला स्मशान नाही, आम्हाला शिक्षण नाही. किती मागायचं आहे? हे जेव्हा आंदोलन चालू झालं तेव्हा महाराष्ट्रात महाडच्या सत्याग्रहानंतर अनेक अस्पृश्यांच्या मनामध्ये धर्म बदलायच्या भावनाही तयार झाल्या. आणि तुम्हाला गंमत वाटेल की 27 ते 30 ह्या 2-3 वर्षाच्या मध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक अस्पृश्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. आणि तो गुपचूप नाही स्वीकारला, त्याच्या बातम्या केल्या. मुल्ला मौलवींना निवेदन दिलं, आम्ही इथे खूप थकलेलो आहे, दमलेलो आहे, घुसमट होते, मरते, काही करून आम्हाला मुस्लिमांच्या मध्ये घ्या, आम्हाला तुमच्या धर्मात येऊ द्या.